स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। साक्री नगर पंचायतीचे शिवसेनेचे विरोधी पक्षनेता पंकज मराठे यांची पत्रकार परिषद। साक्री नगर पंचायतीमध्ये पूर्ण बहुमत असताना भारतीय जनता पक्षाला सत्ता राबविता आली नाही। आपापसातील हेवा दाव्यांमध्ये भांडणांमुळे साक्रीची वाट लावली असा थेट प्रहार शिवसेनेने भाजपवर केलेला आहे। दरम्यान तुमच्या भांडणामुळे तुमचे नेते बदनाम होत आहेत। भांडण तुम्ही करता, नाव मात्र आमच्या नेत्याचे घेतात। आमच्या नेत्या आमदार मंजुळाताई गावित यांचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष तुमच्या भांडणाशी संबंध सिद्ध झाला तर शिवसेनेचे आम्ही 5 नगरसेवक राजीनामा देऊ, अन्यथा तुम्ही भाजपाचे 11 नगरसेवक राजीनामा देणार का, असे ओपन चॅलेंज शिवसेनेचे नगरसेवक तथा विरोधी पक्षनेता पंकज मराठे यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत भाजपाला केलेला आहे। दरम्यान आजच्या या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होते। ज्ञानेश्वर ढालवाले, साक्री तालुका प्रतिनिधी। आजच्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही आमचा मुद्दा एकदम क्लिअर मांडलेला आहे। आजच्या पेपरमध्ये उपनगराध्यक्षाच्या संदर्भात ज्या काही बातम्या आल्या त्या बातम्याच्या याच्यावर आमदारांचा उल्लेख केला आणि या उल्लेखाच्या संदर्भात आम्ही सर्व नगरसेवक साक्री शहराचे व साक्री तालुक्याचे शिवसैनिक आम्ही सर्वजण जाहीरपणे सांगतो, एक तर त्यांनी सिद्ध करून दाखवावं याच्यामध्ये आमदारांचा कुठं सहभाग आहे। जर सिद्ध न झाल्यास त्यांनी जाहीरपणाने आमदारांची माफी मागावी। आमचं काही म्हणणं नाही, तुम्ही साक्री शहराचा किती विकास केला आणि किती वाटोळं केलं हे साक्रीच्या जनतेला माहिती आहे, हे साक्रीच्या जनतेला माहिती आहे। म्हणून या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही शिवसैनिक म्हणून आम्ही हा इशारा दिलेला आहे। तुम्ही 2 दिवसात याचा खुलासा करा, अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीत आमचं आंदोलन सुरू करू।